डोसा खाण्याची इच्छा तर झाली आहे, पण आंबवलेलं पीठच घरामध्ये नाही. चला तर मग आज आपण इन्स्टंट रव्यापासून अतिशय कुरकुरीत असा डोसा तयार करूयात. तर त्यासाठी काय करायचं आहे, मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे. 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक किंवा मोठा कोणताही रवा येते तुम्ही वापरू शकता. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायची आहे. 2 चमचे बेसन घालायचं आहे, यामुळे कुरकुरीतपणा येतो. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा साखर घालायची आहे, यामुळे कलर देखील छान येतो. आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जसं इडलीचं बॅटर असतं ना, परफेक्ट असंच बॅटर हे रेडी करायचं आहे. ते झाकून साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारी लाल चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे उडदाची डाळ, 3 चमचे हरभऱ्याची डाळ घातली आहे. ती थोडीशी भाजून घ्यायची. 2 काश्मीरी मिरची घातली आहे. त्याचबरोबर 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत आणि 8 ते 10 लसूण घेतले आहेत. ते देखील यामध्ये घालून भाजायचं आहे. कांदा टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होतात. आता अशा प्रकारे हे भाजून झाले आहेत. पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून ही चटणी तयार करून घ्यायची आहे. एका बाउलमध्ये ही चटणी काढायची आहे. तडका देण्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे आणि तो तडका या चटणीवरती द्यायचा आहे. तर अशी बाहेर मिळताना परफेक्ट तशी चटणी ही तयार झाली आहे. आता हे बॅटर देखील परफेक्ट रेडी झाले आहे. यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. थोडंसं त्याच्यावरती पाणी घालून ते बॅटर एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. डोसा करण्यासाठी नॉनस्टिक तवा देखील गरम झाला आहे. याच्यावरती अर्धा चमचे तेल घालून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाणी शिंपडून ते देखील टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. एक पळी डोस्याचं बॅटर याच्यावरती घालायचं आहे. गॅस मंद आचेवरती ठेवून अगदी अलगद हाताने जितकं पातळ होईल ना तितकं हे पसरून घ्यायचं आहे. बॅटर पसरून झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवरती चालू करून वरील बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी एकसारख्या रंगावरती अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अतिशय छान असा हा डोसा तयार होतो. डोसा करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हाही डोस्याचं बॅटर तव्यावरती घालण्यापूर्वी तव्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि ते पुसून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की तव्याचं जे टेम्परेचर असतं ते थोडंसं कमी होतं आणि घातलेला जो डोसा आहे ना तो परफेक्ट एकदम एकसारख्या रंगावरती व्यवस्थित निघतो. अजिबात करपत नाही. अतिशय कुरकुरीत असा हा तयार होतो. आता तुम्ही पाहू शकता इन्स्टंट तयार केलेला डोसा किती कुरकुरीत तयार झाला आहे. इतका कुरकुरीत झाला आहे की तो फोल्ड देखील होत नाही आहे. तर बटाट्याची भाजी चटणीबरोबर हा डोसा तयार झाला आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला देखील खूपच आवडेल. फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता.